तर जय भीम मित्रांनो, काल 15 नोव्हेंबर हा दिवस बिरसा मुंडा अर्थात धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती होती। ह्या जयंतीच्या उपलक्षावर नागपुरातील फुटाळा येथे जिथे भगवान बिरसा मुंडा यांचा जो पुतळा उभारलेला आहे तिथे आदिवासी समुदायांनी खूप मोठ्या प्रमाणात भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस साजरा केला। मित्रांनो, तर का नाही करणार? आपल्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेल की का धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचं जे जीवन आहे ते अवघं काही कालावधीपुरतं होतं, पण त्यांनी छोट्याशा आयुष्यामध्ये इतकी अभूतपूर्व क्रांती घडवून आणली की जी क्रांती आजही आदिवासी समुदायाला प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करते। मित्रांनो, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे। मी असं का म्हणतोय बघा, जेव्हा त्यांच्या जंगल आदिवासी समुदाय हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो नेहमी जंगल खोऱ्यात राहतो, म्हणजे गावखेड्यात म्हणा किंवा जंगल खोऱ्यात दरी खोऱ्यात राहतो आणि तो स्वतंत्रपणे असतो। आणि खास करून आदिवासी समुदायामुळेच आपल्या भारतातले निम्मे जंगल सुरक्षित आहे मित्रांनो, आणि त्याच लोकांनी आपल्या भारताची अख्खी संस्कृती जपून ठेवलेली आहे। पण जेवढे लोक येऊन गेले आतापर्यंत सत्तेमध्ये, त्यांनी आदिवासी लोकांचा जो प्रश्न आहे त्यांनी फक्त आपल्या राजकारणासाठी वापर केलेल्या आदिवासी लोकांचा। पण आदिवासी समुदायांनी ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, लक्षात ठेवायला हवी की आपला उद्धार करण्यासाठी कोणीही येणार नाही, आपणच स्वतःच आपला उद्धार करायला कंबर कसायला हवी, शिक्षणाकडे अग्रेसर व्हायला हवं, कारण शिक्षणच तुमच्या प्रगतीचे साधन आहे। काल फुटाळा येथे अशीच एक रॅली होती, म्हणजे रॅली म्हणजे तिथे समुदाय जमा झाला होता, आदिवासी समुदाय, पण तिथे अनेक लोक जमले। म्हणजे आता बघा, कोणाची पण जयंती असो, कोणत्याही पार्टीवाल्याने आपला राजकीय अजेंडा चालवतो, पण आदिवासी समुदायांनी ह्या गोष्टीचा फार ध्यानात घ्यायला हवं की कुठलाही पॉलिटिकल नेता किंवा रॅली येईन आणि आपला उदय करेन, जय आदिवासी जय जोहार म्हणेल किंवा इतर काही नारेबाजी करतील, त्याकडे आपण एक महत्त्वाची भूमिका घ्यायला हवी। आपण विचार करायला हवा की एक खरेच लोक आपला उद्धार करणार आहेत का, की आपला फक्त राजकारणासाठी वापर करतील का, याचा देखील आदिवासी लोकांनी खास विचार करायला हवा। आता बिरसा मुंडा यांचं जीवनचरित्र इतकं पॉवरफुल आणि कमी आयुष्याचं आहे, पण ते इतकं मोठं प्रेरणा देणार आहे। म्हणजे बघा, आपल्या हक्क आणि अधिकारासाठी, आपल्या जंगलासाठी त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवला। म्हणजे पहिले आदिवासी समुदायातील एक क्रांतिकारक आपण म्हणू शकतो त्यांना। ज्या कोणाला पण त्यांचं जीवनचरित्र वाचायचं असेल त्यांनी नक्की वाचा आणि प्रेरणा घ्या। आणि खास माझ्या आदिवासी समुदायाला देखील माझं हेच सांगणं आहे की बिरसा मुंडासारखे रत्न तुम्हाला लाभले, त्याचं तुम्ही सोनं करा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाला आणि भारतीय संविधानाने आदिवासी लोकांसाठी काय केलं आहे, काय तरतूद केलं आहे त्याची जाणीव करा। आदिवासी समुदायाला कुठल्याही राजकीय नेत्याला बळी न पडता स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी आपलेच प्रतिनिधी विधानमंडळ राज्यमंडळ इथे निवडून द्यायला हवे। कुठलाही नेता किंवा कुठलाही पार्टी तुमचा उद्धार करू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच आधी शिक्षण घेऊन कंबर कसावी लागेल, मैदानात उतरावं लागेल। आणि जो कोणी तुमचं हे आदिवासींचे नारेबाजी देत असतील त्यांच्यावर प्रश्न विचारा की बाबांनो, की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे, आमच्या आदिवासी समुदायासाठी तुम्ही काय केलं आहे, आम्ही आजही का भटकत आहोत, का आजही आम्ही तुमच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलो नाही, असे प्रश्न त्यांना करा। बघा, ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर कधीही देतील नाही, त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा बाबासाहेबांनी संदेश दिला आहे। बाबासाहेबांनी आदिवासी लोकांसाठी विचार केलेला आहे, पण आदिवासी समुदाय असा आहे की त्यांनी कदाचित त्यांचं वाचन केलेलं नसेल। ज्या कोणी वाचन केलं असेल त्यांना बाबासाहेबांबद्दल नितांत आदर असेल। त्यामुळे आदिवासी लोकांना माझं हेच सांगणं आहे की जागे व्हा, समाजाच्या मुख्य प्रवाहात या, आपली राहणीमान बदला, शिक्षणाकडे अग्रेसर व्हा, आपल्या मुलांना एक वेळ अन्न नका देऊ पण एक वेळ त्यांच्या हातामध्ये पुस्तक नक्की द्या, कारण की शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही। काल फुटाळा चौक, नागपुरातील फुटाळा चौक जो बिरसा मुंडाचा जो कार्यक्रम झाला इतका भव्य दिव्य होता, संध्याकाळी देखील चांगल्या पद्धतीने झाला। तर असो, बिरसा मुंडाच्या ह्या जयंतीला तुम्ही काय म्हणता आणि आमच्या ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट नक्की सांगा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबळ द्या। जय भीम।